पिघला दे जंजीरें बना उनकी शमशीरें कर हर मैदान फतेह बंदिया कर हर मैदान फतेह। नमस्कार, मी आर्टिस्ट बंटी नागले, डॉक्टर मीना बन्ने इंग्लिश स्कूल वरुड यांचं स्नेहसंमेलन 2024-25चा हा आमचा पहिल्यांदाच या शाळेमधला एक्सपिरियन्स आहे। घायल परिंदा है तू, दिखला दे जिंदा है तू। डान्स आहे तो पूर्ण रमाबाईंच्या जीवनावर आधारित आहे। आम्हाला जे पण काही बंटी सरांनी शिकवलं तर ते शिकण्यात आम्हाला खूप मजा आली आणि बंटी सरांनी आम्हाला खूप छान शिकवलं। जिंदा है तू, दिखला दे जिंदा है तू, बाकी है तुझ में हौसला। तेरी जुनू के आगे अंबर पनाहे मांगे, कर डाले तू जो फैसला। खरं तर नेहमी गॅदरिंग करताना काय होतं की आमच्याकडे जो डेटा असतो डान्सचा किंवा ड्रामाचा तोच आम्ही नेहमी शाळेमध्ये प्रेझेंट करत असतो। परंतु आदरणीय चिमोटे मॅडम यांनी आम्हाला एक नवीन ऑपॉर्च्युनिटी दिली की आम्ही जे सॉन्ग तुम्हाला देऊ किंवा जे थीम देऊ त्या पद्धतीने तुम्ही कोरिओग्राफ करा असं आम्हाला मॅडमनी तसं सूचना दिल्या। रूठी तकदीरें तो क्या, टूटी शमशीरें तो क्या, टूटी शमशीरों से ही हो कर हर मैदान फतेह, कर हर मैदान फतेह, कर हर मैदान फतेह रे बंदिया हर मैदान फतेह, कर हर मैदान फतेह, कर हर मैदान फतेह, कर हर मैदान फतेह रे बंदिया हर मैदान फतेह। इन गर्दिशों के बादलों पे चढ़ के वक्त का गिरबा पकड़ के पूछना है जीत का पता, जीत का पता। इन मुट्ठियों में चांद तारे भर के, आसमां की हद से गुजर के हो जा तू भीड़ से जुदा, भीड़ से जुदा, भीड़ अशा से। प्रकारच्या सूचना जर आम्हाला स्कूलच्या माध्यमातून भेटत असेल तर नक्कीच आमच्यासाठी सुद्धा, आमच्या टीमसाठी सुद्धा चांगली अपॉर्च्युनिटी असते की आम्ही नवीन काहीतरी सादरीकरण करू शकतो, ज्यामध्ये माझ्या टीमने फार चांगलं सहकार्य केलं, ज्याच्यामध्ये सूरज, आचल, ऋतुजा, अभि आणि राज सरांनी सुद्धा चांगलं कोऑपरेट केलं। खरं तर या शाळेच्या विद्यार्थ्यांना शिकवण्याच्या दरम्यान आम्हाला तू लोहे का छर्रा है तू, टूटी शमशीरों से ही हो। या शाळेच्या विद्यार्थ्यांना शिकवण्याच्या दरम्यान आम्हाला एक असा एक्सपिरियन्स आला की या शाळेमध्ये विद्यार्थी फार जास्त टॅलेंटेड आहे, कोऑपरेट करतात। इथला जो टीचिंग आणि नॉन टीचिंग जो स्टाफ आहे तो अगदी कोऑपरेटिव्ह आहे, कारण छोट्या छोट्या ज्या काही गॅदरिंग करण्याच्या दरम्यान ज्या प्रॉब्लेम्स येतात त्या प्रॉब्लेम आम्हाला या शाळेमध्ये कधी जाणवला नाही। आणि प्रामुख्याने इथल्या ज्या चिमोटे मॅडम आहे अक्षरशः त्यांच्या वयानुसार त्यांच्यामध्ये इतकी जास्त एनर्जी आहे की ते अगदी कौतुकास्पद आहे, कारण 3 मजली शाळा असून सुद्धा ग्राउंड लेवलपासून तर 3ऱ्या मजल्यापर्यंत त्यांची जी कामगिरी आहे, विद्यार्थ्यांवर त्यांचं जे लक्ष केंद्रित करण्याचे जो दृष्टिकोन आहे तो अगदी नाविन्यपूर्ण आहे। कर हर मैदान फतेह, कर हर मैदान फतेह, कर हर मैदान फतेह रे बंदिया हर मैदान फतेह, कर हर मैदान फतेह, कर हर मैदान फतेह, कर हर मैदान फतेह बंदिया हर मैदान फतेह, कर हर मैदान फतेह, कर हर मैदान फतेह, कर हर मैदान फतेह रे बंदिया हर मैदान फतेह। तेरी कोशिशें ही कामयाब
ये जिद आग होगी, फूक देंगी ना उम्मीदियां तेरे पीछे पीछे रास्ते ये चल के पाओगे निशानों में। 10वीचे विद्यार्थी डॉक्टर मीना बंदे आदर्श इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी आम्ही. आमचा यावेळेसचा डान्स रामायण थीम दादांनी आमची बसवलेली आहे. त्याच्या आधी आम्ही डान्समध्ये भाग घेतला आहे. आम्ही फर्स्टपासून इथेच आहे. आम्ही इथंच डान्स घेत आलो आहे. पण दादा एवढे प्रेमाळू सर आम्हाला कधीच मिळाले. आमचा डान्स रामाचं पूर्ण वनवास आणि वनवासापासून तर रावणाच्या वधापर्यंत पूर्ण आमची थीम आहे. रामाच्या बद्दल सगळं माहिती मिळणारी अशी थीम आहे आमची. दादा जेव्हा प्रॅक्टिस घेतात तेव्हा आमचे सर आहे की कोणी मोठे आहे असं कधीच वाटू दिलं नाही त्यांनी. आमच्या मित्रासारखेच वागले बंटी दादा आणि सूरज दादा हे बाकीची मित्रमंडळी. आम्ही मित्रमंडळीच म्हणू शकतो. निशानों में ढल के ढूंढ लेंगे अपना आशियां अपना आशियां लम्हों से आंख मिला के रखते जी जान लड़ा के टूटी शमशीरों से ही हो. नाही तर मॅडमची जी कलेबद्दलची आवड आहे ती आम्हाला या दरम्यान समजण्यात आली. डॉक्टर मीना बंदे स्कूलमध्ये वर्क करताना इथले विद्यार्थी ज्या प्रकारे प्रेझेंटेशन देतात, आता कसं आहे गॅदरिंगच्या माध्यमातून आम्हाला सगळ्यांचं ऑब्झर्वेशन आलं आणि ह्या दरम्यान सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की ज्यावेळेस आपण विद्यार्थ्यांना टीच करतो तर त्यांच्यामध्ये एक डिसिप्लिनचा भाग जो महत्त्वाचा असते शिकवण्याच्या दरम्यान आणि त्यांची शिकण्याची जी आवड आहे या शाळेमध्ये खूप जास्त प्रमाणात चांगली आहे. आणि गॅदरिंगमध्ये आम्ही रामायण असो, देशभक्तीपर डान्स असो किंवा आजकालच्या ज्या घडामोडी आहेत त्या सगळ्या घडामोडी आम्ही एक समाजकारण म्हणून या सर्व डान्सच्या माध्यमातून आणि ड्रामाच्या माध्यमातून या शाळेमध्ये प्रेझेंट केलं आहे. नक्कीच आमचं प्रेझेंटेशन आम्ही 100% देत आहोत. विद्यार्थी पण चांगले सहकार्य करतील गॅदरिंगच्या दरम्यान आणि गॅदरिंग फार छान होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो आणि प्रामुख्याने डॉक्टर मीना बंदे हायस्कूल इंग्लिश हायस्कूल वरुड यांचं आणि यांचं पूर्ण स्टाफचं मनापासून मी धन्यवाद देतो. धन्यवाद. मी डॉक्टर मीना बंदे आदर्श इंग्लिश स्कूलमधून मुख्याध्यापिका या नात्याने सांगू इच्छिते. 24-25चं स्नेहसंमेलन आयोजित केलेलं आहे. माझ्या परीने का होईना मी थोडंसं चेंज करण्याचा प्रयत्न केलेला आहे. कुठेतरी सिनेमाची गाणी न वाजवता कुठेतरी धार्मिक गीतं, शैक्षणिक परिसरातील अभ्यासावर आधारित आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून जे जे काही मुलांना देता येते आणि या माध्यमातून मी माझ्या विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार करू शकेल आणि विद्यार्थ्यांना सुद्धा एक चांगला भावी आयुष्यासाठी चांगला त्यांना संस्कार आणि उपदेश सुद्धा देऊ शकेल यासाठी माझा हा प्रयत्न असतो. कोरिओग्राफरची भूमिका खरोखरच खूप उत्कृष्टपणे निभवित आहे बंटी नागले सर आणि त्यांची टीम. या जज आचल आणि ऋतुजा हे सुद्धा प्रामुख्याने आहेतच. खरोखरच त्या बंटी दादांची कोरिओग्राफी बघितल्यानंतर खरोखरच एक दांडगा अनुभव त्यांना आहे आणि त्यांच्या दांडग्या अनुभवातून ते खरोखरच विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे शिक्षण देत आहेत. मोठ्या कौतुकाची गोष्ट म्हणजे दिनांक 11 तारखेला आम्ही अकोल्याला विश्वास बाल करंडक नाट्योत्सवामध्ये गेलेलो होतो. योजनाबाईचा विकास हे नाटक श्रीयुत राज पवार सरांनी लिहिलेलं आहे आणि त्यांची लेखणी इतकी जबरदस्त आहे की काल आम्ही ज्या नाटकाचं सादरीकरण केलं त्या नाटकाच्या सादरीकरणामध्ये अक्षरशः 70% लोकांच्या डोळ्यातून अक्षरशः पाणी आलं. राज सरांचं लेखन खरोखरच अति उत्कृष्ट आणि आमच्या छोट्या चिमुकल्यांचा अभिनय सुद्धा खरोखरच वाखाणण्यासारखा होता. खरोखरच बंटी दादाचे या टीमचे माझ्या आदर्श परिवारातर्फे खूप खूप अभिनंदन आणि त्यांना भावी आयुष्यासाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा. हर मैदान फतेह